या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन, ते आहे परळी वैद्यनाथाचे। परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग आहे आणि हे ज्योतिर्लिंग आहे बीड जिल्ह्यामध्ये म्हणजेच परळी या शहरामध्ये। वैद्यनाथाचे मंदिर हे परळी बस स्टँड पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे किंवा परळी रेल्वे स्टेशन पासून तितकंच अंतरावर आहे। माझं माहेर परळी आहे आणि सासर हे आंबेजोगाई। मी नेहमीच वैद्यनाथाच्या दर्शनाला जात असते आणि कधीही दर्शनाला जाण्यापूर्वी आधी आईकडे येऊन मग दर्शनाला जात असते। तसंच आजही आधी आईकडे मुक्कामी आले आणि आता दर्शनाला जायचे, तेही सकाळी सकाळी। आत्ता सकाळचे 6:30 झालेत। पहाटेच 5 वाजता उठून आम्ही फ्रेश झालोत आणि सगळीकडे पाऊस चालू आहे। खूप पाऊस पडत आहे, कंटिन्यू पाऊस आहे, रात्रंदिवस। कालच आलोत आम्ही इथे मुक्कामी आणि आत्ता सकाळी फ्रेश होऊन निघालोत देवाला। आईच्या घरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे आणि सकाळी खूप छान वाटत आहे, खूप मस्त वाटत आहे। खूप पाऊस जोराचा आहे इथे, आत्तासुद्धा पाऊस चालू आहे। तिकडे शेडमध्ये गाडी लावली भैयानी, तो गाडी काढत आहे आणि आता देवाला जायचंय। खूप छान वाटते सकाळी, पावसाचं वातावरण, सगळीकडे थंडगार वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये देवाला निघालोत आम्ही। सकाळचं फ्रेश वातावरण, वरून पाऊस येतंय आणि साईडला हिरवीगार झाडं आहेत। खूप मस्त वाटत आहे ह्या वातावरणाचा, इतका आनंद घेतो आम्ही। आता निघालोत मंदिराला। आलोत आता मंदिराच्या जवळपास। इथे मंदिराची कमान लागते आणि कमानीपासून अर्धा किलोमीटर अंतरावरच मंदिर आहे वैद्यनाथाचं। दिगंबराय दिगंबराय वैद्यनाथाच्या मंदिराच्या मागच्या साईडला गाड्याच्या पार्किंगची, चप्पलची स्टँडची आणि मंदिरात जाण्याची पण व्यवस्था आहे। सगळीकडे CCTV कॅमेरे पण लावलेत। मंदिरात जाण्यापूर्वी चेकिंग पण होते। खूप सिस्टमॅटिक केलेलं आहे सगळं।
लवकर जाईल. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नसतो म्हणून तिथलं शूट नाही करता आलं. आता बाहेरचं सगळं शूट करून दाखवणार आहे. बाहेरच्या परिसरामध्ये सगळीकडे 12 ज्योतिर्लिंगाच्या पिंडी आहेत, ठिकठिकाणी तिथे स्थापित केलेले आहेत.
दर्शन तर झालं. आता मंदिराच्या बाहेर पण पडलो होतो आम्ही आणि मंदिराच्या पायथ्याशी एक छोटंसं वैद्यनाथाचं मंदिर आहे. छोटंसं तिथे वैद्यनाथाची पिंड आहे त्यामध्ये आणि इथे पण अभिषेक पूजा आरती सगळं काही होतं आहे. इथेही केली तरी वैद्यनाथाला ती पूजा पोचते. इथं पूजा चालू आहे. मतेंद्र बाळशोभे चंद्र जोडनिकार इंद्र इच्छितोसे आशा पूर्विवांचिताची आरती वैद्यनाथ देते विश्वांबर उमापतीचे मुख्य स्थळ कैलासीचे वंचित ध्यान धरीच्याचे आणि ऋषिगण गंधर्वाचे दैवत शंभूचे भू कैलास म्हणती कैसे सम्मत परळी महात्म्याचे क्रमद पदापराज करी गांधी शिवनाम क्षेत्र परळी स्मरताते आयन भक्त्याची आरती वैद्यनाथ देते विश्वांबर उमापती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम बुद्धिविंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी चैतन्यमामि मंदारमाला कपालकाय कपालमाला दिगंबराय दिगंबरा. दर्शन तर झाले. मंदिराच्या पायथ्याशी छोट्याशा मंदिराची पूजा पण झाली. आता पुढे आले तर इकडे आहे मंदिराचा मागचा भाग. मंदिराच्या मागच्या भागातला परिसर खूप शांत आहे. इथे कसलीही गर्दी नाही. आता जायचं आहे हर हर तीर्थकुंडाकडे. इकडच्या साईडला आहे हनुमानाचं मंदिर. छोटंसं हनुमानचं मंदिर आहे. पलीकडच्या साईडची जी भिंत दिसते खूप मोठी भिंत आहे. त्या भिंतीच्या खालच्या बाजूने पायऱ्या आहेत. त्या आहेत मंदिरातून इकडे येण्यासाठी. मंदिराच्या मागच्या साईडचा दरवाजा आता सध्या लॉक केलेला आहे. खूप मोठा दरवाजा आहे. आधी तो दरवाजा कंटिन्यू उघडा असायचा. जेव्हापासून दंगल झाली तेव्हापासून तो दरवाजा लॉक केलेला आहे. म्हणून आता बाहेरूनच यावं लागते आणि मी पण बाहेरूनच आलेली आहे. खालच्या साईडला हर हर तीर्थकुंड आहे. या हर हर तीर्थकुंडावर धार्मिक विधी केले जातात. दशक्रिया तसेच अनेक प्रकारचे विधी केले जातात. धोंड्याचा महिना असो, श्रावण महिना असो किंवा ऋषीपंचमी, महाशिवरात्री, इथे स्नान केल्याने अंतःकरणाची आणि शरीराची शुद्धीकरण पण होते. तीर्थकुंडाच्या पलीकडच्या साईडने वरच्या डोंगरावर जाण्यासाठी पण पायवाट आहे मेरू पर्वत या नावाने. त्या मेरू पर्वताची आपण एक जरी प्रदक्षिणा केली तरी ती प्रदक्षिणा वैद्यनाथाला पूर्ण केल्यासारखे आहे.
आणि मन शांत करणारे ठिकाण आहे मेरू पर्वत। हे खूप पवित्र तीर्थकुंड आहे। आता पावसाची सुरुवात झाली आहे। इथून पुढे नदी तलाव तुडूंब भरले की झऱ्याच्या स्वरूपात कुंड भरायला चालू होतं किंवा डोंगरावरून ओघळणाऱ्या पावसाची पण कुंड भरण्यास मदत होते, कारण आजूबाजूला खूप डोंगर आहेत। ह्या तीर्थकुंडाच्या वरच्या भागात पण एक कॉर्नरमध्ये छोट्याशा भुयाराचा भाग आहे। तो भाग आहे अंबेजोगाई ते परळीची पायवाट। इथे मंदिरापर्यंत येणाऱ्या त्या पायवाटाची सुरुवात ही हत्तीखान्याच्या भुयारापासूनच आहे। तिथे पण एक छोटंसं भुयार आहे, तिथूनच इथपर्यंत पायवाट आहे। बरेच लोकांना इकडे तीर्थकुंड आहे माहीत नाही। अनेक लोक दर्शनापासून वंचित आहेत। जेव्हा मंदिराचा दरवाजा उघडा होता तेव्हा माणसाची ये-जा आणि वर्दळ पण असायची। जेव्हापासून दरवाजा लॉक केला आहे तेव्हापासून लोक क्वचित येतात, त्यामुळे यात्रेकरू हे तीर्थकुंडाच्या दर्शनापासून वंचित आहेत। बरेच जणांना माहीत नाही, म्हणून मी जरा पायवाट वाकडी करून तीर्थकुंडाच्या दर्शनासाठी आलेली आहे। मी माझ्या व्हिडिओमार्फत मला जशी जमेल तशी माहिती दिली आहे। आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।